नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल मी एवढी रेडी का झाली आज. तुम्हाला माहितीच आहे मी आहे गावी म्हणजेच मुरुडला. मुरुडला किल्ले आहेत हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पण तुमचं किल्ला बोललात तर तुमच्या तोंडात नाव कुठला येतो? मुरुडला कुठला किल्ला आहे? जंजिरा किल्ला. नाही, हा जंजिरा किल्ला आपला नाही आहे. आपला शिवाजी महाराजांचा किल्ला, तो म्हणजे पद्मदुर्ग. हा किल्ला कोणालाच जास्ती माहिती नाही आहे. सगळ्यांना दिसतो, पण काय आहे शिवाजी महाराजांचा कुठला किल्ला आहे हा कोणालाच माहिती नाही आहे. त्यासाठी इकडे हर वर्षी एक मोठा फंक्शन ठेवला जातो. त्याचं नाव आहे पद्मदुर्ग जागर सोहळा. तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगते. तुम्ही बोलत असाल हे जागर हे काय असतं? हे जागर का केला जातो हर वर्षी किल्ल्यामध्ये? आत्ताच्या पिढीला म्हणजे आमच्या पिढीलासुद्धा शिवाजी महाराजांचे किल्ले कुठे कुठे आहेत ह्याची काहीच माहिती नाही आहे. या किल्ले आहेत हे पण माहिती नाही आहे. त्याच्यामुळे इकडे हर वर्षी मोठा फंक्शन केला जातो. खूप पर्यटक येतात, खूप लांब लांबून येतात. एवढे पर्यटक बघून मी माझ्या मामाला विचारलं, मामा एवढे लोक लांबून लांबून का येतात रे? तर मामा बोलतो मला, का येतात? जंजिऱ्याच्या उरावर बांधलेला पद्मदुर्ग याचे जतन व्हावे. प्रत्येक दगड चिरा पुढील पिढीला पाहताना यावे म्हणून पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था किल्ल्याची स्वच्छता 17 वर्ष अजून आम्ही करतो आहे आणि करत राहणार. गड पूजन, सजावट, मर्दानी खेळ, पालखी व आणखीन खूप कार्यक्रम इथे बघायला मिळतात. शेवटी ह्या आठवणी साठवून परतीच्या प्रवासाला लागतो. हे सर्व पाहण्यासाठी पर्यटक येतात. समजलं? मामांनी मला खूप छान उत्तर दिलं आणि ते जे उत्तर ऐकून मला खूप काही शिकायला भेटलं आणि खूप छान छान बघायला भेटलं. काहीतरी नवीनच एक्सपिरियन्स होता. कारण मी 20 वर्षाची झाली आहे आणि माझ्या गावी किल्ला असूनसुद्धा मी एकदासुद्धा भेट नव्हती दिली. हा माझा फर्स्ट टाईम होता आणि खूप छान वाटलं आहे. पण ऐका बरं का, आता आपला व्लॉग इकडेच नाही संपत आहे. नक्की कंटिन्यू व्लॉग बघा. हे तर आपलं एक छोटीशी माहिती होती. आता आपण पुढे बघणार आहेत किल्ल्यामध्ये काय काय घडतं आणि काय काय होतं ते. तर नक्कीच पूर्ण व्लॉग बघा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा एकं कुर्मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, कोटेश्वरी माता की जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक बघून मन एवढं प्रसन्न झालं की वाटलं नव्हतं कधी हे सुद्धा आपल्याला बघायला भेटेल. छत्रपती शिवराय देवताभ्यो छत्रपती शिवराय देवताभ्यो त्याच्यानंतर महाराजांची पालखी सजवली गेली. एवढं छान वाटत होतं. ढोल ताशाच्या गजरात आपली महाराजांची मिरवणूक निघाली आणि ही मिरवणूक अख्ख्या गडावरती फिरवली जाते. आणि राजापूरच्या खाडीत जो आहे तो जंजिरा म्हणजे जंजिरे महारूप. त्याचा मुरुड जंजिरा वगैरे नाव नाही. त्याचं नाव आहे लायपाटलांचा किल्ला. आणि त्या लायपाटलाच्या लोकांना या जंजिरेकर सिद्धीनं आपल्या म्हणतात ना त्या एखाद्या अजगरानं विळख्यात पकडवावं असं प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यांना मैत्रीचे संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले. त्यांना तुम्हाला
मी एक रहस्य सांगू या किल्ल्याबद्दल. ते म्हणजे इकडे कोटेश्वरी आईचं मूलस्थान आहे. आणि मी इकडे आल्यानंतर मला समजलं आहे मी खूप लक्की आहे. ते म्हणजे का सांगू? कारण आज आपल्या पद्मदुर्गला 350 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे मी खूप जास्ती लक्की आहे. मला हे दिवस पाहायला भेटत आहेत. आणि मी इथे एका दादाला विचारलं, दादा, महाराजांनी पद्मदुर्ग असं नाव का ठेवलं रे? तर मला तो दादा बोलला, पद्म म्हणजेच कमल, दुर्ग म्हणजेच किल्ला. हा किल्ला पाण्याच्या मधल्या भागी कमलासारखा उठून दिसतो, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं पद्मदुर्ग नाव असं दिलं म्हटलं जातं. मला त्या दादाने किती छान उत्तर दिलं आणि मला काहीतरी नवीन समजलं. चला मग आपण आपला व्लॉग इकडेच एंड करूया आणि आपल्या आजच्या प्रवासाला इकडेच थांबूया. तर तुम्हाला महाराजांची माहिती आणि महाराजांचा किल्ला बघून कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्लॉग खूप शेअर करा. म्हणजे जे मुरुडला पब्लिक येईल त्यांना समजू द्या करून आपला जंजिरा किल्ला नाही आहे, आपला पद्मदुर्ग हा किल्ला आहे. तर नक्की ह्याला भेट द्यायची आपल्याला. पण एक लक्षात ठेवा, तिकडे तुम्ही गेलात तर प्लीज कचरा हे बिलकुल करू नका. कारण आपल्याला आपला किल्ला स्वच्छ ठेवायचा आहे. तिकडे जाऊन कचरा वगैरे करायचं नाही आहे. तर चला मग मी इकडेच व्लॉग आपला एंड करत आहे. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.